काम कर. हा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई आता माझी सगळी कामं झाले. हा आता मी कामाला चालले. हा. चल. चला आपण खेळूया. चला आता आपण लंगडी खेळूया. चला तू या. ए तिला खेळायला नाही घ्यायचं. ए तू जा इथनं. ए चला आपण खेळूया. चला आपण तिघी खेळूया. तेव्हा आमच्यासोबतच असं कार्य होतं. मला कोणीच खेळायला घेत नाही. आमचं हे कधी संपणार आहे रे. आम्हाला करते तरी माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आणि इथली पोरं मला खेळायला का नाही रे घेत. रेणुका काय झालं तुला रडायला? आई पोरी मला म्हणतात तू गरीबाची आहेस, तू फाटके कपडे घालतेस, तुला आम्ही खेळायला नाही घेणार. असं का ग आई? तू एवढी देवाची भक्ती करते, एक ना एक दिवस आपलं चांगलं होईलच. तर मी कामाला जाते, मी तुला कपडे घेऊन देईल नवीन.
नका बाळा, तू काही काळजी करू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. मी सर्व पाहते. करू का? आई, हा आत्ता कोण आलं होतं का ग? नाही ग, कोणीच नाही आलं. मग मला असं का ग वाटलं की कोणीतरी माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय. काय दिसत नाही ना कोणतं. कळतं का नाही तुला? धक्का लागला. रेणुका, आता इथे कोण होतं? माझा हात कोणी पकडला? इथे तर कोणीच नाहीये. दिसत नाही का ग तुला? माझ्या अंगावर कचरा पडला होती तर हो चालती हितनं उद्यापासून यायचं नाही कामावर. अहो मालकीनबाई, असं नका करू. माझी 2 लेकरं आहेत हो, मी त्यांना कसं सांभाळू? माफ करा मला. चल जाय. आई, आई, देवी आई, अजून तू आमची किती परीक्षा घेणार? देवी आई, अजून तू आमची किती परीक्षा घेणार आहेस? अजून किती वाईट दिवस आम्हाला दाखवणार आहेस? कोण आहे का घरात? हा बोल ना, कुठून आला तुम्ही? मी बँकेतून आली. तुमची जी आमच्याकडे जमीन होती ती एका बाईने सोडवली आहे. हे जमिनीचे कागद. आई, व देवीने आपली चूक पूर्ण केली. खरंच देवी आई, तू आहेस, ते तुझं अस्तित्व आज तू आम्हाला दाखवून दिलंस. रेणुका, ए रेणुका, मालकीनबाई, तुम्ही कसं काय वाला? त्या दिवशी ना मी तुला जरा जास्तच बोलले. तुला कामावून काढून टाकण्यापासून आमचं खूपच नुकसान झालं. तुझ्या रूपात आमची लक्ष्मीच गेली. उद्यापासून तू कामावरून ये. आणि आम्हाला गावातल्या लोकांकडून कळालं तुझ्या मुलीचा 10वीला पहिला नंबर आला. तुझ्यासाठी हा गिफ्ट. हो, आलाय. मालकीनबाई, तुमचे खूप उपकार झाले हो, तुम्ही मला परत कामावर घेतलं. आई, बघ, तू म्हणत होतीस ना की तुझी देवी काय करणार. बघ, आज देवीने आपल्याला आशीर्वाद दिला. आणि खरंच आज तू आम्हाला दाखवून दिलंस की तू आहेस. येऊ नका बाळा, मी तुमच्या कायम सोबत आहे.
हाय नमस्कार सगळ्यांना. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी. तुळजाभवानीचे महात्म्य सांगणारा आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि आमची ऍक्टिंग कशी वाटली आणि आमचा छोटासा प्रयत्न व या स्टोरीचा दुसरा भाग तुम्हाला बघायला आवडेल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.